काय नुसते अधिकारी सांगतील तेवढं होय म्हणायचं आणि चाललेत पुढे. कोंबडा काढला की जीवावर निघाला. या पद्धतीचं सरकार नाही चालत सुभाष देशमुख साहेब. मला हे कळतच नाही, ते चेअरमन भाजप, व्हाईस चेअरमन शिवसेना आणि ढोल वाजवतात. किती राव लोकांना वेडा बनवता तुम्ही. नाही ते ठीक आहे, आपसातलं करून लाथा मारतायत तरी आपसातलंच का. काय मगाशीच सांगितलं यांनी, लाथा मारू मारू पेकट मोडायची पाळी आली तुमची तर. अहो त्याच्याकडे 3.5 लाख असते तर कशाला तुमच्या दारातच झाले असते. तुम्ही आणा, तुम्ही 62, आम्ही 80-82, चला ठराव मंजूर करून टाकू. होऊन जाऊ दे. प्रत्येक वेळेस निर्णय असा घ्यायचा, फार अभिनंदन, ठीक आहे ना डॉक्टर साहेब. जर व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना जे काही सांगण्यात आलं की काही लाख शेतकरी आणि 34,500 कोटीची कर्जमाफी, आम्हाला यादी द्या. आम्हाला प्रत्येक जिल्ह्याची आणि तालुक्याची यादी द्या की या तालुक्यामध्ये एवढ्या लाभार्थी म्हणून त्यांना त्याचा लाभ मिळालेला. काहीच नाही. आणि त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. कोण ढोल वाजवतो, ठीक आहे, कुणी ढोल वाजवा का हलगी वाजवावी तो त्याचा प्रश्न. परंतु बँकांच्या समोर ढोल वाजवून, आता इथं जळगावचे आपण आहात, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन कोण आहेत? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मला वाटतं कन्या का कोणतरी तिथं चेअरमन आहे. खडसे साहेबांचीच मुलगी तिथं चेअरमन आहे. व्हाईस चेअरमन शिवसेनेचे आमदार आहेत की नाही, आता त्यांचेच व्हाईस चेअरमन, आणि तिथं ढोल वाजवण्याचं काम चाललंय. मला हे कळतच नाही, ते चेअरमन भाजप, व्हाईस चेअरमन शिवसेना आणि ढोल वाजवतात. किती राव लोकांना वेडा बनवता तुम्ही. हा नाही ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, कुठे ढोल वाजवा काय वाजवा. त्या इतके भांबावून गेले, त्यांनाच कळना की काय करावं काय नाही. कारण मंत्रिमंडळामध्ये मंत्री लोक एक निर्णय घेतात, त्यांचे सर्वोच्च नेते सांगतात की नाही बाबा हे आपल्याला मान्य नाही. त्याच्यामुळे इतकं साधारण त्याच्यामध्ये अस्वस्थता. नाही ते ठीक आहे, आपसातलं करून लाथा मारतायत तरी आपसातलंच का. काय मगाशीच सांगितलं यांनी, लाथा मारू मारू पेकट मोडायची पाळी आली तुमची तर. त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या संदर्भामध्ये सदर माहिती भरताना चुकून सुद्धा खोटी ठरल्यास शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. एक तर आपला शेतकरी सहसा चुकीची माहिती देण्याच्या भानगडीत पडत नाही, परंतु यदा कदाचित झालं तर एखाद्याने खून केला तरी त्याला पुढे अपील असतं ना. एखाद्याचं नजर चुकीनं काहीतरी झालं की लगेच त्याच्यावर गुन्हाच दाखल करायचा. हे कुठलं मोगलाई लागली का काय लागले, कसलं सरकार कसलंय का अफजल खानाच्या काळातले काय आणले का काय तुम्ही. म्हणजे त्यावेळेस काही निर्णय ते आपले हे म्हणले होते काय बच्चू कडू की जी.आर. आमक्याचा आणि अंमलबजावणी अफजल खान, नाव शिवाजी महाराजांचं. त्याच्या संदर्भामध्ये अर्ज भरताना कर्ज खात्याचा उतारा आणि बचत खात्याचा उतारा यांची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. सदर अर्ज गावातील शहरातील सरकारी सेवा केंद्रात दाखल करावा. सदर पोर्टल उघडण्यासाठी गाव शहर पातळीवर चांगली कनेक्टिव्हिटी नाही. मी खरंच सांगतो, आजही आपल्या ग्रामीण भागात, दुर्गम भागात, आदिवासी भागात, जिरायत भागामध्ये इथं चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी नाहीये. आणि तुम्ही सरळ सांगता सदर पोर्टल उघडण्यासाठी गाव आणि शहर पातळीवर काहीतरी 25,000 हे केलेले आहेत, तुम्ही केंद्र केलेले आहेत. शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतील. सदर आपलं सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे पोर्टल उघडलं जात नाही. आता ते पोर्टलच उघडलं जाईल ना तर फॉर्म भरायचा कसा, त्याचं उत्तर द्या ना. तुम्हाला अनुभव काय आला, तुम्ही मधल्या काळामध्ये मारे आयटीत स्वतःचा मोबाईल नंबर दिला आम्हाला सगळ्यांना आणि सांगितलं काही अडचण आली की फोन करा. आता साहेब आम्ही फोन करतोय, तो जातोय तुमच्या घरी, डायव्हर्टच करून टाकला. कारण तुम्हाला एवढा लोकांनी म्हणजे सारखे फोन करून करून दुसरं कामच
कळून देईना, त्याच्यावर फोन डायव्हर्ट केला की नाही, झालंय की नाही, असं होतंय ना. मग नुसत्या तुमच्या एका मुद्द्याच्या करता तुमचा फोन डायव्हर्ट करायला लागला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कनेक्टिव्हिटी नाहीये, त्याच्याबद्दल माझ्या शेतकऱ्यांनी काय करायचं? आणि एवढा शेतकरी काही शिकला सवरलेला आहे का? त्याची पिढी पुढची शिकलेली असेल, पण अजूनही आमचा शेतकरी मुलांच्या मुलींच्या नावाने लगेच सातबारा करत नाही. आपल्या कोकणात तर नाहीच नाही धैर्यशीलजी, कारण ते नंतर त्या गोष्टी. परंतु आता जुन्या शेतकऱ्यांच्या नावावर ते सातबारे आणि खाते म्हणून त्यांच्या नावावर, त्याबद्दलचं सरकारचं नक्की शेतकरी वर्गाला कुठल्याही पद्धतीचा त्रास न होता, कनेक्टिव्हिटीची अडचण न येता, हे आपलं सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे उघडलं जात नाही पोर्टल, त्याबद्दलची तक्रार राहता कामा नये. त्याला कुठला तरी पर्याय हा दुसरा काहीतरी द्या ना. हे जर नाही झालं तर त्याला हा सोपा पर्याय, ह्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. नोंदणी प्रक्रिया किचकट आणि शेतकऱ्यांना सामान्यपणे ही माहिती भरून कर्जमाफी मिळणं अवघड आहे. आणि 30 जून 2016 रोजी थकीत असणाऱ्या थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्याचे सर्व थकबाकी 1.5 लाख भरल्यानंतर उर्वरित थकीत कर्ज शेतकऱ्यांनी भरले नाही तर कर्जदार नवीन कर्जास पात्र राहणार नाही. सुभाष देशमुख साहेब, आपण लोकमंगल चालवता, आपण बरंच काही संस्थाचा आपण अनुभव घेता. मला एक सांगा, त्याच्याकडे 1.5 लाख रुपयाचं कर्ज त्याला म्हणजे माफी मिळायला पाहिजे. उद्याच्याला दादाजी भुसे यांच्याकडे 5 लाख रुपये म्हणजे शेतकरी या नात्याने कर्ज असेल, त्यांना तुम्ही काय सांगता? पहिले 3.5 लाख रुपये भर, मग 1.5 लाखाचा बेनिफिट देऊ. अहो, त्याच्याकडे 3.5 लाख असते तर कशाला तुमच्या दारात झाले असते? काहीच न कारण नाही ना. माझं अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भात आमची भूमिका काय की शेतकऱ्याला कारण नसताना तुम्ही इथं अडचणीत आणू नका. ह्या शेतकऱ्याला जर तुम्हाला बेनिफिट द्यायचं असेल तर त्याचे 1.5 लाख भरून टाका त्या शेतकऱ्याचे, आणि त्याला सांगा आधी तुझे 1.5 लाख भरले, ते बाकीचं आता तुझं काय असेल ते बघ. तो बघेल ना, तो काहीतरी तिथं पावड्याकडनं रावळ्याकडनं कुणाकडनं तरी जाऊन. पण ही कर्जमाफी नाहीये डॉक्टर, ही कर्ज वसुली आहे, वन टाइम सेटलमेंटच्या नावाने. आणि तुम्ही आता मागच्या कशाला उकरत बसलाय? अशोक चव्हाण साहेबांच्या काळात असं झालं, फलानं झालं. अहो, त्या काळामध्ये आम्ही काम केलं म्हणून तर 15 वर्ष तिथं सरकारमध्ये राहिलो. त्याच्यानंतर आज तुम्हाला संधी मिळाली. आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही काय करणार आहे ते सांगा. प्रत्येक वेळेस काही झालं की कुठेतरी काहीतरी एखादा मुद्दा सांगण्यासारखा नसला की मागं असं झालं होतं, मागं तसं झालं होतं. अरे किती वेळा मागं 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 करून बघणार आहे? आता पुढचं बोला ना, पुढच्या संदर्भामध्ये काहीतरी भूमिका मांडा ना. प्रत्येक वेळेस आपलं, आणि मी तुम्हाला सांगतो, उकिरडा किती उकरायचा प्रयत्न केला तर त्याच्यातनं काही निघत नाही. झालं, लोक म्हणली हा उकीड आहे, काय थोडी तरी जनाची नाही मनाची. हा शेतकरी हे सांगतं. सुभाष देशमुख साहेब, आपण सांगा, हे काही मुद्दे चुकीचे? हे फील्डवर काम करणाऱ्याला मुद्दे अडचणीचे वाटतात ते मानतो मी. आम्ही शेवटी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व, आम्हाला राजकारण नाहीच करायचं. आम्ही जर राजकारण करायचं असतं तर माझा आजचा मुद्दाच बरोबर होता, आम्ही सभागृह चालूनच नसतं दिलं. परंतु त्याच्यातनं शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाच्या संदर्भातली चर्चा ही थांबली असती, ती आम्हाला थांबून द्यायची नव्हती. आणि म्हणून सर्व विरोधी पक्षांनी ठरवलं, चला ऐकत नाही ना, मुद्दा बाजूला ठेवा आणि चर्चेला सुरुवात करा. अध्यक्ष महोदय, याच्या संदर्भामध्ये जसं ते 1.5 लाखाचं वन टाइम सेटलमेंटची योजना, त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे. तुम्ही त्यांचे बाकीचे पैसे भरू नका, पण 1.5 लाख रुपये त्यांचे जमा करून टाका. मला एक सांगा सुभाष देशमुख साहेब, 1 जुलै 2016 ते आज तारीख आहे 25 जुलै 2017, ह्या काळातलं व्याज त्या बँकेचं कोण भरणार? ज्या वेळेस तुम्ही 30 जून 2016चा निर्णय घेताय, 30 जून 2016चा निर्णय घेत असताना पुढे 1 वर्ष गेलेलं आहे. आता त्या वर्षाच्या काळामध्ये तुम्ही किती सांगितलं तर देशमुख साहेब, राष्ट्रीयकृत बँका अजिबात हे 1 वर्षाचे पैसे भरणार नाहीत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरणार नाहीत, कारण ते जर कुठल्या संचालक बोर्डाने निर्णय घेतला तर ऑडिट काढेल तुमच्याकडनं वसूल करा म्हणून. आपले आत्ताचे काही कायदे फार किचकट आहेत. त्याच्यामध्ये मगाशी विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं तसं माझी आपल्याला विनंती आहे की याच्यामध्ये पतसंस्था पण घ्या आणि नागरी सहकारी बँका घ्या. नागरी सहकारी बँकेमध्ये काल तुम्ही 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्या, त्यावेळेस गिरीश महाजन साहेब त्याच्यामध्ये त्या नोटा स्वीकारत होते. नागरी सहकारी बँकेमध्ये, जिल्हा बँकेमध्ये स्वीकारत नव्हते.
आणि त्यांना तुम्ही टार्गेट दिलेले की पीक कर्ज तुम्ही एवढं दिलं पाहिजे. इव्हन पतसंस्थांना तुमच्याच सहकार विभागाचे आदेश आहेत की पतसंस्थांनी पीक कर्ज दिलं पाहिजे. आणि मग जर काही शेतकरी आमचा त्याच्या जिल्ह्यातली जिल्हा बँक अडचणीत असेल किंवा आणखीन काही दुसरी त्याला अडचण असेल किंवा त्याच्या एरियामध्ये राष्ट्रीयकृत बँक नसेल आणि त्यांनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ज्याला नागरी बँक आपण म्हणतो किंवा पतसंस्थेतलं कर्ज उचललं असेल, ते योग्य आहे का अयोग्य आहे ते तपासा. परंतु तो योग्य असेल आणि तो लाभार्थी त्याच्यामध्ये बसू शकत असेल तर ह्याला वंचित ठेवण्याचा अधिकार हा तुम्हाला कुणी दिलेला नाही. तुम्हाला त्या प्रायव्हेट बँका घेतल्यात, तुम्ही ICICI बँक घेतली, बाकीच्या बँका HDFC वगैरे ह्या सगळ्या बँका त्याच्यामध्ये घेतल्या, ते ठीक आहे. परंतु याच्यात तुमच्या स्वतःच्या खात्याच्या बँका घ्या ना. का सहकार मंत्र्याचा स्वतःच्या खात्यामध्ये असणाऱ्या संस्थांवरच विश्वास नाही असा आम्ही अर्थ काढायचा का? तेच मी सांगितलं ना, त्यांना प्रत्येकाला टार्गेट दिलेलं आहे आणि त्यामुळं ते पण. आणि 1 जुलै 2016 पासून आजपर्यंत जोपर्यंत पैसे त्या शेतकऱ्याच्या नावावर जमा होत नाही तोपर्यंत पुढच्या व्याजाचा निर्णय तुम्हाला सरकार म्हणून घ्यावाच लागणार. सन 2016-17 मध्ये थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. आता शिवसेना सांगते की 2017 पर्यंत कर्जमाफी दिली पाहिजे. तुम्ही आणा, तुम्ही 62, आम्ही 80-82, चला ठराव मंजूर करून टाकू, होऊन जाऊ दे. त्याच्यामध्ये आपण ठराव केल्यानंतर काय 145 मॅजिक फिगर झाली की काम झालं. पण आहे का तयारी? त्याच्यामध्ये माझ्यानंतर सुभाषराव आपण बोला. त्याच्या संदर्भामध्ये एक रकमी कर्ज परतफेड योजना काय आहे? सुभाष देशमुख साहेब, ह्याच्यामध्ये सुस्पष्टता नाहीये. एक रकमी कर्ज परतफेड योजना ह्याच्या संदर्भातली त्याच्यामध्ये स्पष्टता असल्याशिवाय त्याच्यात बँका काही करत नाहीये. पुनर्गठन केलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या थकीत हप्त्याची माफी दिली जाणार की संपूर्ण पुनर्गठित रकमेला दिली जाणार ह्याच्यात कोणतीही स्पष्टता नाही. सुभाष देशमुख साहेब, पाठीमागच्या काळामध्ये लागोपाठ 2-3 वर्ष दुष्काळ पडला, त्यावेळेस कोणतंही सरकार असलं तर ते सरकार दुष्काळ पडल्यानंतर तो शेतकरी थकबाकीदार होऊ नये म्हणून त्याच्या काढलेल्या कर्जाचं पुनर्गठन करतो आणि त्याला नवीन कर्ज घ्यायला तो पात्र ठरवतो. वास्तविक हा निर्णय सरकारचा. आता पुनर्गठन केल्यामुळं तो शेतकरी आता थकबाकीत मोडत नाहीये. तो शेतकरी म्हणतो माझी काय चूक आहे, मला पुनर्गठित केलं ते सरकारने केलं, मला नवीन कर्ज घ्यायला पात्र ठरवलं ते सरकारने केलं, नाहीतर मी थकबाकीदार राहिलो असतो मला 1.5 लाखाचा बेनिफिट मिळाला असता. आमची सर्व सभागृहाची एकमुखी मागणी आहे, पुनर्गठित जो माझा शेतकरी महाराष्ट्रातला आपला शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याला या पुनर्गठित त्याचं केलेला रूपांतर त्याला पण ह्या कर्जमाफीचा बेनिफिट त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि त्याबद्दलची स्पष्ट नवीन GR सरकारने त्या ठिकाणी काढला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही 30 जून 2016 पर्यंत केली, पण मला सरकारला सांगायचंय 2017 मध्ये 8 महिन्यापूर्वी ज्यावेळेस नोटाबंदीचा निर्णय झाला त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव पडले, नाशिकमध्ये पडले की नाही, राज्यामध्ये पडले की नाही. त्याच्यानंतर सोयाबीनवाला अडचणीत आला, त्याच्यानंतर तूर उत्पादक अडचणीत आला. खरं तर आज देखील आपण कर्जमाफीच्या संदर्भातली योग्य पद्धतीनं अंमलबजावणी केल्यावर तरी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी पिकवलेल्या मालाला स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या पद्धतीनं आधारभूत किंमत दिली, संदर्भात आम्हालाच ऐकायला लावतं, ही काय पद्धत झाली का? त्याच्या संदर्भात आता भाजप पण, गिरीश महाजन साहेब तुम्ही कट्टर भाजपचे आहेत, तुम्ही भाजप वाढवण्याच्या करता सर्वतोपरी प्रयत्न करताय, परंतु हा प्रयत्न करत असताना ते महाराज किती दिवस राहणार आहेत बघावं, त्याचं जरा तपासून घ्या, म्हणजे कसं काय करायचं ते. त्याच्या संदर्भामध्ये अरे बाबा नाही तसं, ही गेलेलीच म्हणतात दादा इकडेच पहिलं बरं होतं, लय वंगाळ चाललंय. अर्धे आता जाऊ दे, पावसा पाण्याचं कुठं पेरण्या बिरण्या चालू असतील, कुठं काम असेल. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामधून कुठल्याही परिस्थितीमध्ये हे 10,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना होताना दिसत नाही.
किती गोंधळलेलं सरकार असावं अध्यक्ष महोदय. किती GR निघाले. GR सातत्याने निघतात हो का. GR नंबर 1, GR नंबर 2, GR नंबर 3, GR नंबर 4, हे सगळे GR आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या दिवशी अशी चर्चा होत असताना सरकारने सांगितलं की ज्याला जोडधंदा आहे म्हणजे शेती व्यतिरिक्त दुसरा धंदा आहे त्याला कर्जमाफी मिळणार नाही. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे तो फॉर्म आहे. मला काल त्या ठिकाणी ठीक आहे, इन्कम टॅक्स असेल त्याला माफ असेल त्याच्याबद्दल गिरीश महाजन साहेब आमचं काहीच म्हणणं नाही. ज्यांची ऐपत आहे त्यांना देण्याचं काही कारण नाही. परंतु आता विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं हा महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असणारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वर्ष 2017 आपले सरकार कर्जमाफी प्रोत्साहनपर इतर लाभ मिळण्यासाठी करावयाच्या अर्ज तथा घोषणापत्र. हा जर फॉर्म बघितला ना ऑनलाईन, इतका किचकट अर्जुनराव खोतकर हा फॉर्म आहे. तुम्हाला तरी नक्की हा पटलाय का नाही ते जरा नीटपणे आपण विचार करा. ह्याच्या संदर्भामध्ये आपला शेतकरी, मग तो जालन्याचा असेल किंवा पुणे जिल्ह्यातला असेल किंवा कुठला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रातला असेल, ह्याच्या संदर्भातल्या घोषणापत्र वगैरे, आणि ह्याच्यात एवढ्या चुकीचं झालेलं आहे. सुभाष देशमुख साहेब त्याच्यामध्ये काय केलंय, महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, राज्यसभा सदस्य, विधान, ते ठीक आहे, त्यांना नाही दिलं आमचं काही म्हणणं नाही. जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, आपल्याला माहिती आहे आदिवासी समाजाचं मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जिल्हा परिषद आणि आपले महानगरपालिका सदस्यांची काय अवस्था असते. अक्षरशः इतकी गरिबी आहे त्यांची. कशा करता तुम्ही त्यांना वगळता ह्याच्यातनं. आणि अशा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत किती, जिल्हा परिषदा किती, त्याला गुणिले 50, 55, 60, 65, 70, आमच्या इथं 75. ह्याचा जर आकडा काढला तर कुठे दाट कोराला निघाला मला तर काही कळेना तुमचं. कशा करता त्यांना त्याच्यामध्ये उद्याच्या उत्तरामध्ये जिल्हा परिषदेच्या सगळ्या सदस्यांना अंतर्भूत करून घ्या आणि जे इन्कम टॅक्स वगैरे भरत असतील ते आपोआप वगळले जातीलच ना. त्याच्यामध्ये काळजी करायचं काय कारण आहे. तीच गोष्ट महानगरपालिकेच्या सदस्यांच्या बाबतीत करा. दुसरी गोष्ट, केंद्र आणि राज्य सरकार शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी, केंद्र अथवा राज्य शासन अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून सरकार म्हणून सुभाष देशमुख साहेब आपल्याला काही माहिती पाहिजे. आपला जो जवान तिथं बॉर्डरवर तुमचं माझं रक्षण करतोय ना, ते चायना आणि पाकिस्तानवाले सतत कुरबुरी करतायत ना. आम्ही माजी संरक्षण मंत्री पवार साहेबांना विचारलं, साहेब म्हणले अजित त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये धरलंच जात नाही, त्यांना तृतीय श्रेणीमध्ये धरलं जातं. त्यांना का नाही हो कर्जमाफी. कशा पद्धतीचं सरकार चाललं, ह्याचा कुठेतरी ताळमेळ आहे का नाही. तुम्ही मला उत्तर द्या की त्यांचं काय जवानांची चूक आहे, ते तृतीय श्रेणीमध्ये आहेत म्हणून त्यांना कर्जमाफी नाही. कशा पद्धतीचं सरकार चाललेलं आहे. अजिबात कशाचा विचार करत नाही. काय नुसते अधिकारी सांगतील तेवढं होय म्हणायचं आणि चाललेत पुढे. पुन्हा अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही नाही ही चौथं नाही आता 5वं GR काढा की सही करायची. कोंबडा काढला की GR निघाला. या पद्धतीचं सरकार नाही चालत सुभाष देशमुख साहेब. त्याच्या संदर्भामध्ये इथं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं जिल्हा परिषद, तालुका पंचायत सदस्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सदस्य, त्या प्रकारे चतुर्थ श्रेणी वगळून जे टाकलंय त्याच्यात आपल्या देशातला किंवा महाराष्ट्रातला जो जवान बॉर्डरवर काम करतो, सभागृहाचं सगळ्यांचं त्याच्याबद्दल एकमत आहे. तो तृतीय श्रेणीमध्ये असला तरी त्याला कर्जमाफी मिळालीच पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे.